गुड मॉर्निंग. प्रीतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली, सांबार आणि चटणी. इथे इडलीचं पीठ आंबवलेलं आहे. त्यात मी मीठ घालते. रात्रभर हे फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया. अशा तऱ्हेने सर्व बॅटर मी भरून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये. आता इडली कुकर लावूया. इडलीचा कुकर होतोय तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया. इथे मी थोडी मूग डाळ, थोडी तूर डाळ घेतलेली आहे. आता ती कुकरला लावू. डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्यात काही भाज्या ॲड करू. इथे मी मोठा एक बटाटा घेतलाय, 2 वांगी घेतलेली आहेत, कांदे आणि 1 टोमॅटो टाकलेला चिरून. आता पाणी घालून शिजायला ठेवू. इडल्या तयार झालेल्या आहेत. काढूया. इकडे सांबारला फोडणी देऊया. जिरे टाकूया. जिरे चांगले फुलले की मोहरी टाकूया. की फोडणीमध्येच मी थोडी कोथिंबीर टाकते. हिंग टाकूया. लसूण टाकूया. एक लाल मिरची तोडून टाकूया. पाव चमचा हळद. आवाज आहे का माझा? धने पावडर. तिखट टाकूया. शेवग्याच्या शेंगा टाकूया. देऊया. डाळ चांगली शिजलेली आहे, चांगली घोटून घेऊया. इडल्या काढून घेऊया सगळ्या. खुसखुशीत इडल्या झालेले. एकदा मी थोडा सांबार मसाला टाकतो. शेंगा बऱ्यापैकी शिजलेले आहे. आता डाळ टाकूया. पुरतं मीठ टाकूया. सांबारला चांगली दणकून उकळी आलेली आहे. इथे आपलं सांबार रेडी झालेलं आहे. आता आपण प्लेटिंग करूया. अशा तऱ्हेने संडे स्पेशल इडली, सांबार आणि नारळाची चटणी इकडे तयार आहे. नारळाची चटणी मी ऑलरेडी दाखवलेली आहे, त्यामुळे आता दाखवली नाही. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावे. काही सजेशन असतील तरी द्यावे. धन्यवाद. आता काढून